आज टेक ऑफ मध्ये आपण चर्चा करतोय आपत्ती व्यवस्थापनाविषयी. किरण बोरकर आहेत नागपूरहून आपल्यासोबत. त्यांचा काय प्रश्न आहे तो आपण आधी ऐकूया. की आपल्या महाराष्ट्रात कुठे कुठं डिझास्टर मॅनेजमेंटचे कोर्सेस होतात, ते सर्टिफिकेट कोर्सेस नागपूरला वगैरे आहेत का? आणि हे कसं खालचे असे कोर्सेस आहेत का ते विचारायचं मला. बर, ओके. किरण, अगदी उपयुक्त प्रश्न आहे की कुठे कोर्सेस होतात. एक तर टिस्टचं आपल्याला माहिती आहे, मुंबईमध्ये टाइम्सनी आता सुरू केलेला आहे, टाइम्स इन्स्टिट्यूटनी. परंतु तुळजापूरच्या तुमच्या कोर्स बद्दल सांगता? इनफॅक्ट कुठे कुठे कोर्सेस होतात हे सांगायचं असेल तर सोशल वर्कचं जे करिक्युलम आहे त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट हा एक मोठा घटक आहेच. त्यामुळे जिथे जिथे सोशल वर्क कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय शिकवला जातो. स्पेशलाइज्ड कोर्स असा हा फक्त टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा जो पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री देतो. सर्टिफिकेट कोर्सेस जसं टाइम सेंटर आता मुंबई विद्यापीठासोबत सुरू करते, आधीपासून एक चालू आहे. SNDT मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय सोशल वर्कचा भाग म्हणून शिकवला जातो. कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतनचे जे मुंबई विद्यापीठाचं तिथे मुंबईमध्ये शिकवला जातो. इतर अनेक ठिकाणी कम्युनिटी बेस्ड डिझास्टर प्रोग्राम्स जे चालले जातात तसे कोर्सेस आहेत. त्याच्यातनं सर्टिफिकेट मिळेलच असं नाही, पण आपण मोठ्या प्रमाणात कम्युनिटी बेस्ड काम डिझास्टरचं कसं करावं हे शिकवलं जातं. आणि दुसरं जे सिव्हिल डिफेन्स ही मोठी संस्था आहे त्यांचे जे कोर्सेस होतात त्यांच्यात डिझास्टर परिस्थितीमध्ये कसं वागावं याच्यावरती ट्रेनिंग. सिव्हिल डिफेन्स म्हणजे आपण म्हणतो ते होमगार्ड्स किंवा होमगार्ड सारखंच, पण सिव्हिल डिफेन्स एक पूर्ण वेगळी विंग आहे आणि त्यांचे कोर्सेस चालतात ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिझास्टर्सना तोंड देण्याचं प्रशिक्षण त्यांच्याकडे दिलं जातं. मंदार, मला तुमच्याकडे यायचं आहे आणि या सगळ्या कोर्सेस बद्दल विचारायचं आहे. त्याच्या अगोदर मी प्रवीण वडनेरे आपल्या सोबत आहेत, त्यांचा काय प्रश्न आहे तो आपण बघूयात. प्रवीण, हा हॅलो. हा प्रश्न विचारू शकता. हा, मला असा प्रश्न विचारता आहे की हा जो कोर्स आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा, यामध्ये कुठल्या कुठल्या आपत्तींना तोंड द्यायचं प्रशिक्षण दिलं जातं आणि ते नक्की कुठल्या प्रकारे दिलं जातं? अगदी उत्तम प्रश्न आहे, तो अगदीच जोडलेला आहे. मंदार, मी तुमच्याकडेच येते आणि तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकाल का? प्रत्यक्षामध्ये ज्याचा उल्लेख महेश कांबळे मगाशी करत होते, कम्युनिटी बेस्ड डिझास्टर मॅनेजमेंट, याच्यामध्ये एक मोठा एरिया असतो ज्याला आम्ही हॅझार्ड असेसमेंट म्हणतो. एखाद्या परिसरामध्ये ज्या प्रकारची आपत्ती आहेत त्याचा पूर्णपणे अभ्यास करून त्याच्यावरती आधारित पुढचा कोर्स डिझाईन केला जातो. आम्ही आता जे कोर्सेस घेतो त्याच्यामध्ये सुनामी, सायक्लोन, पूर, भूकंप, आग लागणं यासारख्या सगळ्या विपत्तींचा विचार करून त्याच्या आधारित कोर्सेस डिझाईन करत असतो. आणि हे कोर्सेस अवेलेबल आहेत. हॅझार्ड असेसमेंट ते म्हणत होते, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? इनफॅक्ट असं दिसतंय की सगळ्यात मोठी आपत्ती जर कुठली असेल तर ती गरिबी ही आहे. त्यामुळे बिहार सारख्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथे पूर आला काय, दुष्काळ पडला काय, भूकंप झाला काय, जे अफेक्टेड लोक असतात ते त्या समाजातले जे सगळ्यात तळागाळातले लोक असतात ते असतात. त्यामुळे त्यांच्यावरती कुठल्या आपत्तीचा परिणाम होतो हे त्या अर्थाने दुय्यम असतं. सुनामी आली आहे का, पूर आलाय का, सायक्लोन आलाय हे त्या अर्थाने दुय्यम आहे. प्रत्यक्षात जे अफेक्टेड लोक असतात त्यांच्या व्हल्नरेबिलिटीज ज्या असतात त्या जास्त महत्त्वाच्या असतात. मला असं वाटतं की या दोन्हीचा एक बॅलन्स विचार आहे. आपल्या सोबत पुढचे पंकज आहेत, त्यांचा पण फोन घेऊयात आणि आपण या विषयाकडे पुन्हा वळूयात. पंकज, बोला, तुमचा प्रश्न काय? माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थी डिझास्टर मॅनेजमेंट कोर्सला येणार, त्यांच्यासाठी जॉब प्लेसमेंट वगैरे कोणते राहणार, यासाठी त्यांना आपल्याला कोणतं मार्गदर्शन करता येईल? अगदी पंकज, हे जास्त फोकस्ड स्टुडंटचे प्रश्न आहेत आज. हे क्षेत्र आता खूपच वाढायला लागले आहे. जवळजवळ सगळ्या एनजीओ याच्यात काम करतात. रेडार सारख्या अगदी फोकस डिझास्टर मॅनेजमेंटवर काम करणारे एनजीओज आहेत. त्याचबरोबर 2 वर्षांपूर्वी आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावरती नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट पास झालाय. त्याच्या अनुसार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट बनली आहे. आता स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. पण म्हणजे ही जी तुमच्याकडे मुलं येतात त्यांना नंतर प्लेसमेंट मिळावी किंवा त्यांना त्याच्याबद्दल काय प्रयत्न केला जातो तुमच्या? कारण या ज्या स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आता ठिकठिकाणी सुरू होतील, सर्व राज्यांमध्ये सुरू होतील. त्या सर्व ठिकाणी त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट प्रोफेशनल्स लागणार आहेत आणि केवळ इंजिनियर, केवळ डॉक्टर्स याच्या पलीकडे जाऊन डिझास्टर्सचा सर्व अंगाने विचार करणारे असे प्रोफेशनल्स या कोर्सेसमधून तयार होणार आहेत. त्यामुळे यांना निश्चित प्लेसमेंट सगळीकडे मिळू शकतील. त्याचबरोबर कन्सल्टन्सीचं काम मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि याच्याही पुढे जाऊन रिसर्च, हा जो डिझास्टर मॅनेजमेंट रिसर्च हा एरिया आहे जो आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिला, त्यात करिअर्स करण्यासारख्या खूप उपलब्ध अगदी. आणि मी या ब्रेक नंतर जेव्हा आपण बोलणार आहोत तेव्हा मला अधिक विचारायचं आहे मंदारना, कारण त्यांनी ऍक्च्युअल फील्डमध्ये जाऊन काम केलेलं, तिथल्या जोखमी काय असतात, डिझास्टर मॅनेजर्सना ऍक्च्युअल काय काम करावं लागतं, पण ते आपण ब्रेक नंतर बघूयात. आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.